आयटी पार्कसह या 4 मुद्द्यांकडे मुख्यमंत्र्यांनी वेधले सोलापूरचे लक्ष। या बातमीचे प्रायोजक सोमानी हुंदाई, हॉटेल बालाजी सरोवर जवळ, होडगी रोड, सोलापूर। संपर्क 9225179300। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दहेटणे येथील कार्यक्रमात 20 मिनिटे भाषण केले। या भाषणात त्यांनी शेकडो वेळा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव घेतले। आमदार विजयकुमार देशमुख तसेच आमदार सुभाष देशमुख यांचे त्यांनी भाषणात कौतुक केले। यावेळी मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणात सोलापुरातील प्रमुख 4 महत्त्वाच्या मुद्द्यांकडे लक्ष वेधले। पहिला मुद्दा, सोलापूर ते मुंबई ही विमानसेवा लवकरच सुरू होणार असून यामुळे सोलापूरची दळणवळणाबरोबरच विमान कनेक्टिव्हिटी वाढेल। आपलं जे स्वप्न आहे सोलापूरहून मुंबईला विमान जाण्याचं, त्याचाही मार्ग आपण मोकळा केलाय। विमानतळाचंही अतिरिक्त काम आपल्याला काही करायचं आहे, तेही आपण यापुढे करणार आहोत। दुसरा मुद्दा, बऱ्याच अडचणींवर मात करत उजनी ते सोलापूर जलवाहिनी ही 850 कोटी रुपयांची जलवाहिनी आम्ही पूर्ण केली असून आता सोलापूरच्या आमदारांच्या मागणीप्रमाणे दररोज पाणीपुरवठा होण्यासाठी 850 कोटी रुपयांची पाण्याच्या टाक्या बांधणी तसेच वितरण व्यवस्था करणे यासाठी योजना मंजूर केल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली। 850 कोटी रुपयाची योजना करून सोलापूर सारख्या माझ्या प्रमुख शहरामध्ये, हे दक्षिणेतली आपली एक अत्यंत महत्त्वाची महानगरपालिका आहे, त्याच्यामुळे या महानगरपालिकेच्या क्षेत्रामध्ये प्रत्येक घरी रोज पिण्याचं पाणी गेलंच पाहिजे, अशा प्रकारचा आपला आग्रह आहे। तिसरा मुद्दा, सोलापूरला रस्त्याचे तसेच विमानाची जाळी झाली आहे। यामुळे आता बऱ्याच जणांनी आयटी पार्कची मागणी होत आहे। पुण्यात आयटी उद्योगात सोलापूरचे किती जण असे विचारले तर निम्मे हात सोलापूरकरांचेच वर होतात। त्यामुळे तुम्ही सोलापुरात चांगली जागा शोधा, मी MIDCच्या माध्यमातून इथे आयटी उद्योग उभारतो, असे मुख्यमंत्र्यांनी सोलापूरकरांना आश्वासन दिले। आज आपण पुण्याच्या आयटी पार्कमध्ये गेलात आणि सोलापूरकर कोण म्हणून आवाज दिला, अर्धे लोक हात वर करतात, सगळे सोलापूरकरच आहेत तिकडे। त्याच्यामुळे आता तीच व्यवस्था जर आपण इथे उभी केली तर मला असं वाटतं की मोठ्या प्रमाणात आपल्या मुलांच्या हाताला आपण काम देऊ शकू। आणि म्हणून मी आता जिल्हाधिकारी, महानगरपालिका आयुक्त, पालकमंत्री तुम्हाला सगळ्यांना सांगतो, आयटी पार्क करता उत्तम अशी जागा शोधून काढा। मी MIDCच्या माध्यमातून आयटी पार्क या ठिकाणी तयार करून देईन। मुद्दा क्रमांक 4, अण्णासाहेब पाटील महामंडळांना महाराष्ट्र शासनाने आजवर 13,000 कोटी रुपये दिले। त्या माध्यमातून राज्यात 1,52,000 नवीन उद्योजक तयार झाले, याचा उल्लेख आवर्जून मुख्यमंत्र्यांनी केला। अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाची पुनर्रचना केली, त्यावेळेस सांगितलं होतं की आपल्याला या महामंडळातनं मराठा समाजामध्ये उद्योजक तयार करायचे आहेत। आणि आज सांगताना आनंद वाटतो की जवळपास 1,52,000 उद्योजक या महामंडळाच्या माध्यमातून आज आपण उभे करू शकलो आणि त्यांना जवळपास 13,000 कोटी रुपये हे आपण त्या ठिकाणी मिळवून दिले। आणि त्यातनं आज जो स्वतः नोकरी मागत होता, आज तो 5-10 लोकांना नोकऱ्या देतो आहे। म्हणजे नोकरी करणारा नाही, नोकरी देणारा उद्योजक, असे 1.5 लाख उद्योजक आज आपण या माध्यमातून तयार केलेले आहेत। लॉर्ड्स प्लाय लॅमिनेट्स आमच्याकडे हार्डवेअर सेक्शन मध्ये मिळतील। हेफले, हॅटिक तसेच स्टार कंपनीचे सर्व प्रकारचे हार्डवेअर्स, सॉफ्ट क्लोज ड्रॉवर, चॅनल, ऑटो इंजेस, डोअर क्लोजर, कन्सिल्ड डोअर क्लोजर, फ्लोर स्प्रिंग, किचन ॲक्सेसरीज, डोअर फिटिंग्स, वॉर्डरोब फिटिंग्स, बेड फिटिंग्स, गॅस पंप सकट, स्लाइडिंग फिटिंग्स, विविध प्रकारचे लॉक्स। लॉर्ड्स प्लाय लॅमिनेट्स, नवीन WIT कॉलेज समोर, सोलापूर। मोबाईल 9511 879967।